आपल्याला आता नवीन धडा बघायचा आहे थेअरीचा, जो हायेस्ट मार्कासाठी असणार आहे स्टेट बोर्ड मध्ये 11 मार्कासाठी. सिंपली 9 मार्काला आहे. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा म्हणलं तर किती येणार आहे 11. टॉपिकचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. टॉपिक मोठा आहे आणि इंटरेस्टिंग आहे शिकण्यासाठी. ठीक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित पाहिजेत आणि ऑलरेडी तुम्हाला माहित पण असेल, जसं की युनिसेलुलर ऑर्गॅनिझम कोण असतात, ज्यांना एकपेशीय प्राणी म्हणतात, ज्यांना एकच पेशी असते त्यांना म्हणायचं युनिसेलुलर. आणि मल्टीसेलुलर अनेक पेशी, बहुपेशी. आपण कशामध्ये येतो, पण आपली सुरुवात आहे ना कशामध्ये होते, युनिसेलुलर पासून. एक झायगोट असतो ना, झायगोट हा एक सेल असतो, त्याच्यापासून अनेक सेल तयार होतात, त्याला म्हणायचं युनिसेलुलर टू मल्टीसेलुलर. अमिबा युनिसेलुलर, पॅरामिशियम युनिसेलुलर, काऊ, बफेलो हे जे मोठे मोठे सगळे कसे आहेत, मुंगी काय, मुंगी मल्टीसेलुलर आहे. ठीक आहे, लक्षात द्या. युनिसेलुलर ऑर्गॅनिझम हॅव द सिम्पलेस्ट ऑर्गनायझेशन ऑफ देअर लाईफ प्रोसेसेस. याचा मीनिंग असा आहे, ज्या लाईफ प्रोसेसेस असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, सर लाईफ प्रोसेसेस काय असतात? लाईफ प्रोसेसेस म्हणजे अशा प्रोसेसेस जे जीवन जगण्यासाठी महत्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल रेस्पायरेशन, आपण रेस्पायरेशन करतो. डायजेशन, सिक्रेशन, दे आर द प्रोसेसेस. कशासाठी कामाला येतात? लाईफ जगण्यासाठी, म्हणून त्याला नाव पडले लाईफ प्रोसेसेस. आणि त्यामध्ये जे युनिसेलुलर ऑर्गॅनिझम आहे ना, ते सुद्धा स्वतःची लाईफ जगतात. भले त्यांचा कालावधी कमी असेल पण जगतात ना ते. अमिबा जगतो की नाही, लिव्हिंग आहे ना. त्याच्यामधलं हा सिम्पलेस्ट ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे युनिसेलुलर ऑर्गॅनिझम हॅव द सिम्पलेस्ट ऑर्गनायझेशन ऑफ देअर लाईफ प्रोसेसेस. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे अमिबा लोकोमोशन सुद्धा करतो की नाही. ओके, म्हणजे आपल्याला बघायचं तर लाईफ प्रोसेसेस. ओके, ह्याच्यामधला जो युनिसेलुलर आहे, ओके, त्याच्यामध्ये अमिबा घेऊयात आपण, कोणताही घेतला तरी ते काय करणार आहे, लाईफ प्रोसेसेस करणार आहेत. मग मला प्रश्न पडतो, सर लाईफ प्रोसेसेस म्हणजे सिंपली रेस्पायरेशन, ओके, त्याच्यानंतर सिक्रेशन, डायजेशन, रिप्रोडक्शन, जेवढे TION लागतात ना ते सगळे कोणत्या त्या ठिकाणी लाईफ प्रोसेस. आणि हे ज्या ठिकाणी लक्षात ठेवायची एक गोष्ट होते, हा कसा आहे, सिंपल ऑर्गनायझेशन आहे. आता एकच पेशी म्हटलं तर लय ताप आहे का. आता घरामध्ये एकच सदस्य आहे, घर आहे, त्या घरामध्ये एकच सदस्य आहे, त्याला काय लय टेन्शन आहे का, काय बनवायचं काय नाही, काय बनवायचं खायचं. सिंपली जर अनेक 15-16 जण असले तर अवघड असते ना. तसंच म्हणजे मल्टीसेलुलर मध्ये सिंपल ऑर्गनायझेशन असेल का, नाही. पण सिंपल ऑर्गनायझेशन कोणामध्ये असणार आहे, इन अ युनिसेलुलर. ठीक आहे, समजलं तुम्हाला ऑर्गनायझेशन काय असते, लाईफ प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ओनली वन सेल इज प्रेझेंट इन अ युनिसेलुलर ऑर्गॅनिझम. ओके, पुढचा. हाउएव्हर अ मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम्स ऑफ द बॉडी ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टम रिक्वायर्ड बोथ कंट्रोल ओव्हर देअर लाईफ प्रोसेसेस as well as coordination between the various system in order to maintain the homeostasis of the organism. काय म्हणतो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता मला सांगा, युनिसेलुलर ऑर्गॅनिझम आहे त्याला काहीच टेन्शन नाही, एकटा आहे. पण मल्टीसेलुलर जो ऑर्गॅनिझम असतो ना, मल्टीसेलुलर, याच्यामध्ये एक सेल नसते, अनेक सेल असतात, म्हणून त्याला नाव पडले मल्टीसेलुलर. ओके, यांच्यामध्ये काय असतात, सिंपली तर पहिल्यांदा तर सेल असणार आहे, माहिती आहे, टिश्यू असणार आहे, असणारच आहे, त्याच्यानंतर ऑर्गन असणार आहे, त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम असणार. आता चौघ जण आहेत आणि या चौघापासून बॉडी तयार होते. ओके, आता हे चौघ पण व्यवस्थितपणे काम करायला पाहिजेत ना. सेल काम करत असेल तर टिश्यू पण काम करावं लागतील, टिश्यू काम करायला तर ऑर्गन काम करावं लागतील, ऑर्गन काम करत असतील तर ऑर्गन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी घेतो, आता सेल पासून नाही घेत, ते खूप बेसिक होईल, टिश्यू पासून घेतो मी. इथे एक प्रोसेस घेणार आहे, त्या प्रोसेसचं नाव आहे डायजेशन. ओके, इथे समजून सांगण्यासाठी कोणती प्रोसेस घेतो मी, डायजेशनची प्रोसेस घेतो. आता डायजेशन करायचं आहे, डायजेशन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सलाइवा तयार करावं लागेल. मग आपले सलाइव्हरी ग्लँड्स असतात बघा, त्याच्यामध्ये सलाइव्हरी टिश्यू प्रेझेंट असतात, ते काय करतात, सलाइवा तयार करतात. ओके, मग कशामध्ये तयार करतात, माउथ मध्ये तयार करतात. ओके, ऑर्गन सिस्टीम कोणती आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, बरोबर आहे की नाही. ऑर्गन सिस्टीम कोणती आहे, ती डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशा पद्धतीने हे सगळे व्यवस्थित काम करतात. या तिघांमध्ये, या चौघांमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, समन्वय पाहिजे. ओके, असं आहे का, आपण झोपायचं आणि आपला सलाइवा तयार व्हायला, जेवायचं सलाइवाच तयार होत नाही, असं होते का, नाही होत. सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम होतात, एकमेकांना सांगून झाल्यासारखे होतात. म्हणून या सगळ्यांना म्हणतात दे आर कॉल्ड ॲज द, एकमेकावर कंट्रोल करतात म्हणून त्याला कंट्रोल, आणि सोबत घेऊन चालतात म्हणून त्याला काय म्हणतात, कोऑर्डिनेशन. समजलं,
कोऑर्डिनेशन, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. का गरजेचं आहे? सपोज या ठिकाणी कंट्रोलच होत नाहीये किंवा कोऑर्डिनेशन होत नाहीये, प्रॉपरली लाईफ प्रोसेसेस काम करतील का? नाही करणार आहे. मल्टीसेलर ऑर्गॅनिझम जगेल का? नाही जगू शकत. ओके, खूप महत्वाचं आहे. आता हे कशा पद्धतीने असते काय नाही आपल्या टॉपिक मध्ये व्यवस्थितपणे शिकायचं आहे. ठीक आहे, एवढा पॉईंट आला लक्षात. ठीक आहे, होमिओस्टॅसिस काय असते बघूया. होमिओस्टॅसिस म्हणजे सिंपली इक्विलिब्रियम. होमिओस्टॅसिस म्हणजे इक्वल असणे सगळ्या गोष्टी, त्याला इक्विलिब्रियम म्हणतात. त्याचा पुढे रेफर येणार आपण ते बघूया. आता बघा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. मला सांगा, ॲनिमल्स आर मल्टीसेलर और प्लांट्स आर मल्टीसेलर? दोघं पण, बोथ आर मल्टीसेलर. ओके, प्लांट पण मल्टीसेलर असतात, ॲनिमल पण मल्टीसेलर असतात. ठीक आहे, प्लांट मध्ये पण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असते आणि ॲनिमल मध्ये पण काय असते? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असणार आहे. ठीक आहे, प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ शो द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मेकॅनिझम. इन अ प्लांट्स दिस डन बाय द सेंडिंग केमिकल सिग्नल्स. प्लांट मध्ये हे कशाच्या माध्यमातून होते? सेंडिंग द chemical signals and bringing about various types of movement. For example, phototropic, here that is a chemotactic, that is thigmotactic. Okay, अजून बरेच आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता फोटोट्रॉपिक म्हणजे काय? टुवर्ड्स द लाईट. जर आपल्याला लहानपणी एक एक्सपेरिमेंट होता बघा, आपण जर कुंडी असते ना, कुंडीमध्ये एखादं झाड छोटंसं रोपटं लावलं आणि आपण खिडकीच्या साईडला ठेवल्या तर त्याची वाढ ही खिडकीच्या दिशेने होते. काय होते? कारण की खिडकीमधून काय येत राहते? प्रकाश, सूर्यप्रकाश येत राहते. त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याची मुवमेंट कुठे होते? टुवर्ड्स द विंडो. ओके, म्हणून त्याला म्हणायचं फोटोट्रॉपिक. ट्रॉपिक म्हणजे मुवमेंट, फोटो म्हणजे लाईट, टुवर्ड्स द लाईट. जिओट्रॉपिक सुद्धा असते, ग्रॅव्हिटेशनल. हायड्रोट्रॉपिक सुद्धा असते, पाण्याचा शोध करत रूट्स कुठे जातात? खाली खाली ग्रो होतात. ओके, असं आहे का रूट खाली ग्रो न होता सर रूट वर ग्रो होईल? असं आहे का? नाही, कारण की दे आर टुवर्ड्स द वॉटर, म्हणून त्याला म्हणतात हायड्रोट्रॉपिक्स. ओके, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली की प्लांट्स राहू द्या किंवा ॲनिमल्स राहू द्या, या दोघांमध्ये पण काय होणार आहे? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. प्लांट्स आणि इकडे ॲनिमल्स, या दोघांचा पण काय होतं? यांच्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता यामधला जो प्लांट्स आहे यांच्यामध्ये कोणतं व्हायलंय? केमिकल सिग्नल्स आहेत, हो ना? याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून एखादं लिहून देतो मी, दॅट इज फोटोट्रॉपिक. हो ना, फोटोट्रॉपिक. तर प्रश्न पडतो की बाबा ॲनिमल्स मध्ये कोणतं? केमिकल होते का? होते. इलेक्ट्रिकल होते का? होते ना. जे आपले चेतासंस्था असतात, नर्वस सिस्टीम असते, नर्वस सिस्टीम मध्ये इलेक्ट्रिक इम्पल्स जातात ना. आता मी तुम्हाला, आपण एकमेकाला दिसतोय की ठीक आहे, कधी टच केल्याबरोबर आपल्याला जाणवतं. या गोष्टी कशामुळे होतात? न्यूरल इम्पल्सेसमुळे होतात. मग ते कोणते सिग्नल आहेत? दे आर कॉल्ड ॲज द केमिकल. नाही, केमिकल म्हणजे हार्मोन्स वाले सगळे केमिकल, हे न्यूरल सिग्नल आहेत. म्हणजे ॲनिमल्स मध्ये कोणत्या पद्धतीचं असतं? एक तर त्यांच्यामध्ये असणार आहे केमिकल, जे हार्मोन्स असतात. ओके, आणि दुसरं असते इलेक्ट्रिकल. समजलं? यांच्यामध्ये ॲनिमल्स मध्ये कोणते? केमिकल पण आहेत, इलेक्ट्रिकल पण आहेत. ओके, डन. पुढचा पॉईंट बघूयात आपण आता काय झाला. ठीक आहे, पण ॲनिमल मध्ये स्पेशली ॲट द हायर वर्टिब्रेट दॅट शोज द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन देअर कॉम्प्लेक्सिटी ऑफ देअर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बाय गिव्हिंग द बोथ इलेक्ट्रिकल अँड द chemical signal. In this chapter now you will study about the development of the nervous system. आता या ठिकाणी जे नर्वस सिस्टीम आहे that is about the electrical signals. ती सिस्टीम कोणती आहे? नर्वस सिस्टीम. ओके, आणि दुसरी जी असणार आहे जी असते ती एंडोक्राइन सिस्टीम असते, जी हार्मोनच्या बाबतीत आहे. तर पुढचा पॉईंट लक्षात ठेवा, द पोरीफेरा, जे स्पॉन्जेसची फॅमिली आहे, दे आर द मोस्ट प्रिमेटिव्ह ऑफ द ॲनिमल फायला. प्रिमेटिव्ह म्हणजे या सगळ्या ॲनिमल फायला मधला सगळ्यात पहिला फायला कोणता आहे? पोरीफेरा. ठीक आहे, द पोरीफेरा दॅट स्पॉन्जेस आर द मोस्ट प्रिमेटिव्ह ऑफ द ॲनिमल फायला. माहिती आहे का तुम्हाला पोरीफेरा असेल तर सगळ्या गोष्टी. ओके, इवन थ्रू देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन द स्पॉन्जेस. आता जे स्पॉन्ज असतात ना त्यांच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ काय असतात? सेल्स प्रेझेंट असतात फॉर कॅरिंग द डिफरंट फंक्शन. अ प्रॉपर नर्व सिस्टम इज द लॅकिंग. लॅकिंग म्हणजे त्यांच्यामध्ये अभाव असतो. अभाव म्हणजे त्यांच्यामध्ये असे प्रॉपरली नर्वस सिस्टम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते का? नाही. पोरीफेरा पहिला फायलम आहे ॲनिमल्सचा, त्यांच्यामध्ये दे आर लॅक. लॅक म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल का? नाही. ओके, however, to bring about the efficient working of the body, these multicellular animals show divisions of labor among the cells, and this leads to the specialization of cell for various activities like the digestion, respiration, excretion and others. And later in the higher animals like the phyla, the different. आता phyla म्हणजे phylum.
पाहिला डिफरंट सेल्स फ्रॉम टिश्यू ऑर्गन्स अँड सिस्टीम विल मस्ट वर्क इन अ कोऑर्डिनेशन. ओके, आता यांच्यामध्ये डिफरंट ऑर्गन तयार झाले, टिश्यू तयार झाले, जसं की ब्रेन तयार झालं, स्पायनल कॉर्ड तयार झाला. पण हे पोरिफेरामध्ये आहे का? नाही, इन द हायर वर्टिब्रा. हे कोणामध्ये झालेले आहे? हायर वर्टिब्रामध्ये तयार झालेले आहेत. ओके, स्मूथ इंटरनल फंक्शन ऑफ द बॉडी. ऑल्सो द ऑर्गॅनिझम मस्ट एबल टू रिस्पॉन्ड. ऑर्गॅनिझम काय करायला पाहिजे? बाहेरचं तो कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे की बाहेरच्या ऍटमॉस्फिअरला काय करेल? तो रिस्पॉन्स करेल अँड कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू व्हेरियस स्टिम्युलाय. ओके, काही नाही, पुढे बघा. पहिला आपण आता कोणता बघूया? आता पोरिफेरा. दुसरं बघा, इन द लोअर एनिमल्स लाईक द हायड्रा. आणि दुसरं कोणतं आहे? प्लॅनेरिया. द नर्व सिस्टीम अचीव्स दिस फंक्शन. आता यांच्यामध्ये थोडीफार जी नर्व सिस्टीम आहे ती तयार होत आहे. कोणाकोणामध्ये? पहिला आहे हायड्रा, दुसरा आहे प्लॅनेरिया. नर्व सिस्टम आता थोडीशी हायर झाली. वाय इन अ हायर मोर कॉम्प्लेक्स एनिमल्स इट इज डन बाय द टू कोऑर्डिनेट सिस्टीम. आता दोन कोऑर्डिनेट सिस्टीम तयार झाल्या. पहिली होती सांगितलं, दुसरी आहे नर्व सिस्टम काय करते? इलेक्ट्रिक इम्पल्स. एंडोक्राइन सिस्टम काय करते? केमिकल्स. ओके, अँड दीज टू सिस्टम्स विल बी द स्टडीड सेपरेटली थ्रू द वर्क ऑफ द कोऑर्डिनेशन इच अदर. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे काय बघायचे? सेपरेटली त्यांची नर्व सिस्टम बघायची आहे. म्हणजे नर्व सिस्टम पहिल्यांदा, त्यानंतर एंडोक्राइन सिस्टम जे हार्मोन सिक्रेट करते ती सिस्टम आपल्याला पुढे बघायची आहे. ठीक आहे, त्यातले पहिली आहे हायड्रा. आता नर्व कोऑर्डिनेशन कोणामध्ये आहे? हायड्रा मधला आहे. ठीक आहे, समजलं? पोरिफेरामध्ये एक नर्व सिस्टम नाही, तिथे स्पेशलाइज्ड काय थोडेफार सेल्स आहेत, त्याच्यानुसार ते काय करतात? कंट्रोल कोऑर्डिनेशन करतात. पण प्रॉपरली थोडीफार डेव्हलपमेंट कोणामध्ये झाली? हायड्रा अँड प्लॅनेरिया. कोण? नर्व सिस्टम कोऑर्डिनेट. त्याच्यामध्ये एंडोक्राइन सिस्टम म्हणलंय का? नाही, फक्त कोणती? नर्व सिस्टम. ओके, मग त्यातलं नर्वस सिस्टम इन द हायड्रा. त्यातला हायड्रा जो आहे हा दॅट इज द निडारियन दॅट शोज डिफ्युज्ड नर्वस सिस्टम. डिफ्युज्ड म्हणजे मिक्स्ड. डिफ्युज्ड म्हणजे काय? एकमेकांमध्ये गुंतलेलं, मिक्स्ड नर्वस सिस्टम विच इज द मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टम. म्हणून तुम्हाला विचारलं कोणामध्ये सगळ्यात अगोदर या ठिकाणी नर्वस सिस्टम डेव्हलप होण्याची सुरुवात झाली. तर नाव काय? हायड्रा, प्लॅनेरिया आणि हायड्रा. ओके, the Nidarians are the first animal group that showing the true simple nerve system. जशाच्या तसं वाक्य पेपर मध्ये येऊ शकतं. Which animal group showing the true simple nervous system? That is the Hydra. Okay. It consists of the and the nerve cells or the neurons with their fiber. बघा, यांच्यामध्ये सेन्सरी सेल असतात, त्यासोबत नर्व सेल असतात, त्यासोबत न्यूरॉन्स असतात आणि त्यासोबत त्यांचे काय असतात? तिथं फायबर्स असतात. And nerve cells are scattered. Scattered म्हणजे पसरले, distribute म्हणजे पसरले throughout the body and interconnected to each other by the synapses between their fibers to form the nerve net. म्हणजे एक जाळं तयार करतात. काय? आपल्याला जर तुम्ही जर बघल्या ह्युमन बॉडीचं नर्व सिस्टम बघला तर एकदम असं फायबरचं नेटवर्क असल्यासारखं दिसते ना. तसंच ही सुरुवात कोणापासून झालेली आहे? हायड्रा पासून झालेली आहे. मग हायड्रामध्ये नर्व सेल प्रेझेंट असतात, नर्व नेट प्रेझेंट असते, नर्व फायबर प्रेझेंट असतात, सगळ्या गोष्टी. कारण दे आर द प्रिमिटिव्ह, तिथून सुरुवात झालेली आहे. आणि हे वाक्य लक्षात ठेवा, दे आर सिंपल नर्व सिस्टम. त्यांच्यामध्ये असं खूप काय कॉम्प्लेक्सिटी आहे का? नाही. त्यांना ब्रेन आहे, त्यांना स्पाइन असं काय आहे का? नाही. सिंपल नर्व टिश्यू आहे त्यांच्यामध्ये. ओके, देयर आर टू नर्व नेट्स. त्यांच्यामध्ये प्रायमरली दोन नर्व नेट आहेत. टू नर्व नेट्स बोथ इन द दॅट इज द मिसोग्लिया. वन कनेक्टेड टुवर्ड्स द एपिडर्मिस. एपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेरचा लेअर, त्या हायड्राचा सगळ्यात बाहेरचा लेअर, आउटर लेअर ऑफ द हायड्रा, that is the epidermis, and the second towards the gastrodermis. gastro म्हणजे आतमधला, towards the stomach side जे असणार त्याची जी गॅस्ट्रियल रिजन असणार तो पर्यंत. ठीक आहे, म्हणजे टू नर्व नेट्स असतात. पहिली कोणाला कनेक्ट असते? दॅट कनेक्टेड टुवर्ड्स द एपिडर्मिस अँड सेकंड कनेक्टेड टुवर्ड्स द गॅस्ट्रोडर्मिस अँड दे आर सेन्सरी सेल्स आर स्कॅटर्ड. स्कॅटर म्हणजे पसरलेले आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. आता या ठिकाणी जे रेषा दिसत नाही सगळे काय आहेत ना, त्याच्यावर असतात काय असतात? टेंटॅकल असतात. आणि हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? हायड्रा. हायड्रामध्ये जे नर्व सिस्टम असते ती कशी असते? सिंपल ट्रू सिंपल नर्वस सिस्टम. दोन जाळे असतात सिंपली. त्यातला फर्स्ट जो जाळा असतो वन कनेक्टेड टुवर्ड्स एपिडर्मिस and another गॅस्ट्रो काय पुढे? ओके, डन. हे कोणा विषय? हायड्रा विषय. इझी आहे का? आवड आहे त्याच्यामध्ये? काहीतरी आवड आहे का? पेपर मध्ये डायग्राम
डायग्राम बघायचा. आता स्टेट बोर्डचा आहे खासियत डायग्राम आहे. तर ड्रॉ द डायग्राम ऑफ नर्व नेट इन अ हायड्रा. तर तुम्हाला ही डायग्राम आली पाहिजे. शेवटी काय करायचं, असं काढायचं, वर वगैरे शोधायचं, नाव लिहायचं नर्व नेट. कारण की नर्व नेट काय करते, बरं याच्यामध्ये जे न्यूरॉन्स असतात ते कसे असतात, दे आर स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले असतात. आता तुम्ही म्हणलं सर आता आम्हाला एवढं शिकवलं, आता आम्हाला लिहायचं काय, अगोदर मी इथपर्यंत सांगतो, त्याच्यानंतर त्याच्यात लिहायचं काय तुम्हाला सांगतो, चालते ना? ओके, बघूया आता थोडंसं. Body wall and the tentacles, but the sense organs are lacking. तुम्ही म्हणता व्हॉट आर द सेन्स ऑर्गन्स? आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय असतात, डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, त्वचा आहे, नाक आहे, सगळ्या गोष्टी यांना आहे का दिसायला का? दे लॅकिंग द सेन्स ऑर्गन. सेन्सरी सेल आहेत पण ऑर्गन आहेत का? नाही. ओके, आर लॅकिंग. लॅकिंग म्हणजे संभावना, त्यांच्याकडे अभाव आहे त्याचा. न्यूरॉन्स हॅव फायबर्स बट देअर आर नो सेन्सरी अँड मोटार नर्व्स. बरं ते सिंपल आहेत ना, खूप कॉम्प्लेक्स आहेत का? नाही. तुम्ही ह्युमनचं घेतलं ना, ह्युमन मध्ये सेन्सरी न्यूरॉन अलग असते, मोटार न्यूरॉन अलग असतो ना. त्याच्यानंतर बरेच डिफरंट नर्व्स असतात, बायपोलर नर्व असतात, सगळ्या गोष्टी अलग अलग आहेत. त्यांच्यामध्ये असं काय असेल का, एकाच टाईपची नर्व असेल, कारण की ते सिंपल आहेत. ते काय सिंपल. बट सेन्स ऑर्गन्स आर लॅकिंग. न्यूरॉन्स हॅव द फायबर्स बट देअर आर नो सेन्सरी अँड द मोटार नर्व. द नर्व इम्पल्स शोज no polarity or direction. Thus, in a hydra, activation of sensory cells can happen at any point, and from this point, impulse can be carried throughout the body in any direction. Thus, the bringing movement of the body or tentacle, that is the catching of a prey during the feeding. For example, आता मी इथे चिमटी घेतलो, जे डायरेक्शन असणार हे इथून माझ्या ब्रेनकडे जाईल, इथून थोडीच माझ्या बॉडीकडे जाईल का? कारण की त्याला डायरेक्शन आहे, त्याला काय पोलॅरिटी आहे. कारण की वी आर द ह्युमन बिंग्स आणि ह्युमन बिंग्स मधले नर्व सिस्टम फुल्ली डेव्हलप आहे. पण ते जर तुम्ही हायड्रा जर तसं झालं तर हायड्रामध्ये कुठे इम्पल्स जनरेट झालं ना, त्याची टोटल बॉडीमध्ये ते इम्पल्स स्प्रेड होते का? त्याला डायरेक्शन आहे का तिथं? नाही. तिथं मोटार सेन्सरी ऑर्गन्स आहेत का? नाही. तिथं मोटार किंवा सेन्सरी नर्व्स आहेत का? नाही. समजाले? ओके, इथपर्यंत आला कुणाला काय डाऊट आहे? नाही. आता आपण काय करूया, राईट अ नोट ऑन. जस्ट मी आता जे लिहून देणार आहे ना ते वाक्याच्या फॉर्म मध्ये नाही देणार. मी आता काय करतो, पॉइंट्स देतो, जस्ट की एक पॉइंट, जेणेकरून तुम्हाला त्याचे वाक्य तयार करता आले पाहिजे. क्वेश्चन काय येऊ शकतो आपल्याला की राईट अ नोट ऑन नर्व सिस्टम इन. आणि असं नोट म्हणलं बेटे काय करायचं सांगू तुम्हाला, पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करायचं. डायग्राम अतिशय महत्वाचे असते. त्यातला पहिला पॉइंट आता मी जे शॉर्टकट मध्ये देतो, हायड्रा शोज काय ट्रू सिंपल नर्वस सिस्टम. दुसरा, टू टाइप्स ऑफ नर्व्स कनेक्टेड. त्यातलं फर्स्ट वन कनेक्टेड टू एपिडर्मिस ना, शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्हाला वाक्याच्या फॉर्म मध्ये लिहावं लागतं. सेकंड गॅस्ट्रोडर्मिस. थर्ड दे लॅक सेन्स ऑर्गन. त्यासोबत दे लॅक सेन्सरी अँड मोटार न्यूरॉन्स. अजून नर्व इम्पल्सेस हॅव नो polarity and direction. No polarity and direction. बघ किती आपल्याला सांगता येईल जर आपल्याला माहित असेल तर. 6वा पॉइंट, सेन्सरी सेल्स आर स्कॅटर्ड throughout the hydra body, throughout the body. पुढे, nerve fibers are connected each other
अँड फॉर्म काय फॉर्म करतात अँड फॉर्म दॅट नर्व नेट. हो ना, आठवते का ते रेशन नर्व नेट. अजून आपल्याला बरंच लिहिता येते. आपल्याला लिहायचे जवळपास 4च पॉईंट, आपण इथे 6 पॉईंट लिहिले. समजत काय डायग्राम पण पाहिजे, एवढं सोपं असतं, याच्यात काय अवघड नाही. काय अवघड आहे का, आता तुमच्या पुढेच मी नोट केलं आणि तुम्हाला पण पाठ झालं. फक्त प्रॉब्लेम काय, तुम्हाला ते लक्षात ठेवता आलं पाहिजे आणि छोटे छोटे पॉईंट ठेवायचा, त्याचा फॉर्म करायचा. अजून पुढे आपल्याला बरंच काय लिहिता येते. ठीक आहे, चला पुढे. द डिफ्युज्ड टाइप ऑफ नर्व सिस्टीम इज द फर्स्ट इम्पॉर्टंट लँडमार्क इन द नर्व सिस्टीम. इट इज द सीन that metaphor as well as in that enteric systems or the gut wall of the higher animals including man. हे पुढे diffused type of system असते, हे खूप महत्त्वाचं आहे. diffused म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स टाइप ऑफ नर्व सेल्स प्रेझेंट असतात. ओके, सगळे दे आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. ओके, याच्या अगोदरचं समजलं, कोणा काय डाऊट आहे हायड्रा विषयी? बरं, पहिला क्वेश्चन आहे, पोरेफेरामध्ये सेन्सरी म्हणजे नर्व सिस्टम प्रेझेंट असतो का? हायड्रामध्ये. ओके, प्लॅनेरियामध्ये आहे. आता पुढे ते वाढतच जाणार आहे. जसं पुढे जात जाऊ तसं यांची कॉम्प्लेक्सिटी काय होईल, वाढत जाईल. जसं मागे आलं तसं ते विल बी द सिंपल. आता आपण अगोदर कोणाविषयी बघल्या, आता सेम प्लॅनेरिया. आणि तुम्हाला हायड्रा एक्झाम्पल कशाचं दिले, तुम्हाला तिथं हायड्राचं एक्झाम्पल दिले. इथं कोणाचं दिले, प्लॅनेरिया. प्लॅनेरियाला दुसरं नाव काय, दे आर कॉल्ड एज द फ्लॅट वर्म. ओके, फ्लॅट असते ते, फ्लॅट. ओके, फ्लॅट म्हणजे चपटी कृमी म्हणतात मराठीत त्याला, फ्लॅट वर्म्स. ओके, प्लॅनेरिया इज द फ्लॅट वर्म बिलॉंगिंग टू द फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. याचं फायलम काय आहे, प्लॅटीहेल्मिंथिस. ओके, इट इज द मोस्ट प्रिमिटिव्ह एनिमल विथ अ सेंट्रल नर्व सिस्टीम. आलं का आता, याच्यामध्ये प्रिमिटिव्ह आहे आणि याच्याकडे आहे CNS, दॅट स्टँड्स फॉर द सेंट्रल नर्व सिस्टीम. आपल्यामध्ये आहे का सेंट्रल नर्व? आहे ना, आपल्याकडे ब्रेन आहे, आपल्याकडे स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे वी हॅव अ सेंट्रल नर्व सिस्टीम. मग पहिल्यांदा कोणाकडे होती, प्लॅनेरिया. प्रिमिटिव्ह एनिमल आहे, दॅट लोकेटेड ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. वेंट्रल साइड म्हणजे पुढची साइड, पुढची. ओके, ही साइड जी आहे फ्रंट, त्याला म्हणायचं वेंट्रल. बॅक साइडची डॉर्सल साइड. ठीक आहे, मग आता जी CNS आहे ते कुठं आहे, वेंट्रल साइडला. मग आपलं CNS कुठे आहे, डॉर्सल साइडला, माहिती आहे ना, कारण की आपलं स्पायनल कॉर्ड कुठं आहे, मागे, आणि ब्रेन तर वरच्या रिजनला आहे, अँटेरियर रिजनला. ओके, लक्षात ठेवायचं. इट कन्सिस्ट ऑफ द मास ऑफ सेरेब्रल और द सेफॅलिक ganglion appearing like a inverted U-shaped brain. बघा काय म्हणतो मी, यांच्याकडे काय आहे, सेरेब्रल आहे किंवा त्याला सेफॅलिक गॅंग्लियॉन म्हणतात. appearing like an inverted U-shaped brain. यांच्याकडे ब्रेन नाहीये, पण त्याच्यासारखा दिसणारा सेरेब्रल किंवा त्याला सेफॅलिक गॅंग्लियॉन म्हणतात. गॅंग्लियॉन आहेत ना, दॅट इज द ग्रुप ऑफ नर्व्स. आता ब्रेन काय ऑर्गन आहे. ठीक आहे, ऑर्गन कशानं बनलेला आहे, न्यूरॉन्सनं बनलाय ना. खूप जास्त न्यूरॉन्स एका जागी आले, ब्रेन तयार केले, आणि कमी न्यूरॉन्स आले असते तर गॅंग्लियॉन तयार करतात. काय तयार करतात, गॅंग्लियॉन. म्हणजे ब्रेनचा छोटा फॉर्म म्हणजे गॅंग्लियॉन. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मग आता ह्याच्यामध्ये काय फुल्ली डेव्हलप्ड काय ब्रेन आहे का, नाही, पण ह्याच्याकडे काय आहे, गॅंग्लियॉन आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे याच्याकडे CNS आहे जे वेंट्रल साइडला आहे, त्यासोबत मास ऑफ सेरेब्रल और सेफॅलिक गॅंग्लियॉन आहे जे U-शेप्ड आहे, आणि याला काय म्हणतात, ब्रेन टाइपचा आहे. ओके, पुढे. These lie in the anterior. Anterior म्हणजे आपलं डोकं सुद्धा, ब्रेन कुठे आहे, आपलं वर आहे, anterior किंवा त्याला काय म्हणले, हेड रिजन. and from each ganglion arises 9 branches towards the outer side, and ventrally from below the ganglia arises a pair of ventral nerve cord, that is the VNC. म्हणजे गॅंग्लियन काय करतात, गॅंग्लियन स्वतः गॅंग्लिया ते सुद्धा काय करतात, गॅंग्लिया arise a pair of VNS. Okay, or long nerve cords, and these are interconnected to each other by the transfer nerve or the, that is the commissure in a ladder like a manner. Okay, the peripheral nerve plexus arises laterally from the VNC. आता मी तुम्हाला इथे सांगेन. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, लॅडर म्हणजे काय, शिडी. बघा बरं, दिसाली का डायग्राम मध्ये शिडी कुठं दिसाली. आता हा जो वरचा रिजन आहे ते गॅंग्लियन दिसायलेत ना, इथे सिंपली हे गॅंग्लियन समजा. ठीक आहे, हे आय स्पॉट आहे, म्हणजे हे सिंपली U शेप आहे. हो, दाखवतो कोणता, हा मला, हा नाहीये तो, हा नाही येतो असणार आहे, मला नाही माहिती, मे बी. ठीक आहे, त्याने दाखवले, आपण समजतो एवढा समजतो, चाललंय. ठीक आहे, तो आहे ब्रेन, इन्व्हर्टेड
यू शेप. एक दुसऱ्या या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत इथं 2 नर्व कॉर्ड्स, त्याला VNC म्हणलंय. ओके, वेंट्रल नर्व कॉर्ड्स. ओके, आणि ते एकमेकाला इंटरकनेक्टेड लाईक द लॅडर. लॅडर म्हणजे काय, शिडी. ओके, आणि त्याच्या खाली या जे चिटकून आहेत ना त्यांना कोणते म्हणायचं, ट्रान्सवर्स. कारण की आडवे आहेत ना म्हणून त्यांना कोणते नर्व्स म्हणले, ट्रान्सवर्स नर्व्स. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला जरी डायग्राम आली ना तुम्ही लिहू शकता. ओके, एवढे पॉइंट आले लक्षात. ठीक आहे, पुढे बघूया. The peripheral nerve plexus arises laterally from VNC. The PNS include the sensory cell. आता बघा, peripheral nerve cells हे they include the sensory cell arranged in a lateral cords in the body. A pair of photosensors. आता इथे बघा, असं नसते पुस्तकामध्ये जे दिले ते सगळंच त्या पेपर मध्ये पाहिजे. याच्यातले मिनिमम पॉइंट तुम्हाला तिथे लिहावं लागतं. ओके, म्हणजे ते काय म्हटलं, अ पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर. म्हणजे कोण, आय. अरे फोटोला सेन्स करणारा कोण आहे, डोळे. मग आहे ना तिथं, अ पेअर ऑफ फोटोसेन्सरी स्ट्रक्चर. द आयज आर लोकेटेड ऑन अ डॉर्सल साइड ऑफ द ब्रेन अँड ऑल्सो देर आर अ सिंगल सेन्सरी सेल्स स्कॅटर्ड इन द बॉडी. ओके, आता आपण नोट करूया. मला सांगशाल ना. ओके, करू पुढे. काय लिहावं लागेल मला, काय पॉइंट लिहावं लागेल, नोट ऑन अ प्लॅनेरिया. नोट ऑन प्लॅनेरिया. डायग्राम माहित पाहिजे का तुम्हाला, महत्वाची आहे डायग्राम. पहिला पॉइंट काय नोट करेल मी, इट इज द फर्स्ट प्रिमिटिव्ह एनिमल which consists of the CNS. It is first primitive animal which consists of CNS, that is the central nerve. पुढचा कोणता पॉइंट आहे, ओके. नाही आपण सीएनएस कोणत्या साइडला आहे दाखवलं का, नाही. सीएनएस इज प्रेझेंट ॲट वेंट्रल साइड ऑफ अ बॉडी. त्यासोबतच पेअर ऑफ गॅंग्लियॉन, बरोबर ना, पेअर ऑफ गॅंग्लियॉन किंवा आपण असं म्हणूयात मास म्हणूयात, दॅट इज द मास ऑफ सेरेब्रल आणि सेफॅलिक ना, मास ऑफ सेरेब्रल, पुढे काय, और सेफॅलिक, पुढे काय, गॅंग्लियॉन फॉर्म, काय फॉर्म करते, inverted U-shaped brain which is present at कोणती साइड असणार आहे, anterior, present at a anterior side, that is head. कोणत्या साइडला असणार आहे, head. इथपर्यंत आलं लक्षात. पुढे a pair of काय पुढे, sensory, a pair of photosensory organs किंवा स्पॉट आहे का, photosensory structures are present at dorsal side of a, बरोबर ना, डॉर्सल साइड कोणाची, ब्रेनची, डॉर्सल साइड ऑफ अ ब्रेन, दॅट इज आईज. ओके, डन. त्याच्यानंतर पाचवा पॉइंट. आता व्हीएनसी कोणापासून तयार होतात, व्हीएनसी, ओके, गॅंग्लियॉन पासून होतात ना, बरोबर आहे ना. गॅंग्लियॉन्स अरायजेस टू वेंट्रल नर्व कॉर्ड्स थ्रूआउट द बॉडी. नेक्स्ट पॉइंट, गॅंग्लियॉन्स, आणि दोन गॅंग्लियॉन आहेत, इकडे इकडे म्हणून दोघं पण तयार होईल. टू गॅंग्लियॉन्स arises
दॅट इज इथे लिहितो ना मी वेंट्रल नर्व कॉर्ड्स which are interconnected by transverse nerve and form कोणतं like structure? Ladder like structure which is present throughout the body. बरोबर ना, वरून खालपर्यंत आहे, which is present throughout body. अजून काय राहिलं? ओके, जसेचा तसं लिहावं असं काय नाहीये, आपण प्रत्येक पॉइंट इथे एक्सप्लेन करतोय. बरोबर, थ्रूआउट द बॉडी मध्ये प्रेझेंट असतात, गॅंग्लियॉन प्रेझेंट असतात, व्हीएनसी. अजून एक आहे ना, ते 9 पेअर ऑफ कोण तयार करतात? 9 पेअर ऑफ नर्व्स आर अरेंजेड फ्रॉम कोणापासून? 9 पेअर ऑफ ब्रांचेस आर अरेंजेड फ्रॉम गॅंग्लियॉनच असेल. ओके, तो पण आपण पॉइंट इथे नोट करू शकतो. ठीक आहे, मी तर 5 पॉइंट नोट करून ठेवतोय, बाकीचे पॉइंट तुम्हाला ऍड करायचे. चालेल ना? ठीक आहे, आता पुढचा पॉइंट बघा. इन द अबव एक्झाम्पल, आता आपण 2 एक्झाम्पल बोलले, मी छान पद्धतीने सांगितलं. हायड्रा काय असतं? हायड्राचं आठवतंय ना, नेटवर्क प्रेझेंट असते. ओके, त्याच्यामध्ये 2 टाइप्सचे नर्व्ह सेल्स प्रेझेंट असतात. इपिडर्मिसला एक अटॅच असते, एक गॅस्ट्रोडर्मिसला अटॅच असते, आपण बघलं ना. आता दुसरं बघूया प्लॅनेरिया, गॅंग्लियॉन प्रेझेंट असतात एनिमल्स मध्ये. ठीक आहे, प्रिमेटिव्ह एनिमल आहे, त्यासोबत व्हीएनसी प्रेझेंट असते, लॅडर लाईक शेप तयार होते, ट्रान्सवर्स या ठिकाणी ट्रान्सवर्स नर्व त्या दोघांना जोडण्याचं काम करते, आपण बघितलं. आणि इथं बघा, इन द अबोव एक्झाम्पल ऑफ हायड्रा अँड प्लॅनेरिया द अर्लियर स्टडी एक्झाम्पल ऑफ, आता पुढे आलं कॉकरोच, त्याच्यानंतर ह्युमन. बघा, आपण आता टॉपिक जेव्हापासून सुरू केलाय, पहिलं आपण नाव घेतलं होतं पोरिफेराचं, स्पॉन्जेस, दुसरं नाव घेतलं हायड्राचं, तिसरं नाव घेतलं प्लॅनेरियाचं, आता नाव घेतलं कॉकरोचचं, आता आहे ह्युमन्स. ओके, समजलं ना सिक्वेन्स. आणि तशाच पद्धतीनं ग्रोथ झालेली आहे, कोणाची डेव्हलपमेंट झालेली आहे, कोणाची? या ठिकाणची कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनची, त्यामध्ये नर्वस सिस्टम. अजून एंडोक्राइन सिस्टम कडे गेले का आपण? नाही. कुठं केमिकलचं नाव दिसलेत का? नाही. म्हणजे आता आपलं चाललंय फक्त नर्वस सिस्टम. एक्झाम्पल्स ऑफ द कॉकरोच अँड ह्युमन्स, वी हॅव सीन द ग्रॅज्युअल इव्हॉल्युशन. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळूपणे इव्हॉल्युशन होत चाललंय. ओके, ओव्हर द चेंजेस ऑफ द नर्व सिस्टम देर इज द हाय लेवल ऑफ स्पेशलायझेशन इन द फॉर्मेशन ऑफ द neurons as the electrically signaling cells, and also in the entire system gradually form the diffuse nervous system and centralized nervous system. आता विचार सेंट्रलाइज्ड नर्वस सिस्टम म्हणजे काय? या सगळ्यांचं सेंटर पाहिजे ना, एवढं सगळं चाललंय, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चाललंय, मग सेंटर पाहिजे. मग ह्युमन मधलं सीएनएस चं सेंटर कोणतं आहे? ब्रेन. समजलं ना? सेकंड सेंटर कोणतं आहे? स्पायनल कॉर्ड. ओके, the expansion into properly organized system involving the brain. आता बघा, आता इथे काय तयार झाला? इन्व्हॉल्व झाला ब्रेन. इट इज द ग्रॅज्युअल एक्सपान्शन इन द साईज, त्याचं साईज झालं, वाढत चालली, फंक्शन वाढत झाले, अँड दिस हॅज लीड टू द सेंट्रलायझेशन ऑफ द व्हेरियस सेन्स ऑर्गन. तुम्ही तुमच्या बॉडीवरचे कोणतं पण सेन्स ऑर्गन घ्या, 5च आहेत ना, त्यांचं सेंटर कोण आहे? ब्रेन आहे ना. स्किनचं, तुम्ही पायाच्या अंगठ्याला जरी टच केल्या तरी कुठं सेन्स होते? ब्रेन मध्ये. ओके, केसाला नाही, केसला मध्ये बरं. जे असतात ना केराटिन पासून बनलेले, जसं की नेल्स आहेत आणि हेअर्स असतात, त्यांच्यामध्ये नर्व सिस्टम प्रेझेंट नसते. लक्षात ठेवा. ओके, that is the centralization of various sense organ assisting in the coordinating the internal environment with that of the external environment. Also, their evolution of the complex networking system which efficiently transmit the signal between the one part to the another part of the body. Okay, आता इथून पुढचा जो पार्ट असणार आहे तो हे सगळ्यात त्याचा इतिहास झाला. ओके, कशा पद्धतीने डेव्हलप सांगितलंय. आता आपल्याला पुढचा जो पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे न्यूरल टिश्यू.